A white cloudy day today, no rain so far, but you are watching rainy cricket with the rubber ball. Here goes Kedari. Bostu Karesh try to play it away from the off stump ball in Dusra Molla, white signal from umpire. पहिला चेंडू दिशा भरकटलेला चेंडू आणि अकाउंट ओपन होतोय जयदुर्ग बी भादोड या संघाचं एकेरी धावेने. Rohit Kedari turn from Kalyan road end. This time try to drive das ball wide, half volley, wide Yorker indeed. The line belongs to umpire. चांगली वापसी आपण पाहतोय रोहित केदार याची. Karesh is not happy there. सॉरी, दोन्ही चेंडू हे वाईट चेंडू आहेत. Yes, one dot ball. Here he go. Right arm round his stump. Goes to Karesh Matre. This time pulled his ball beautifully over mid wicket. Fantastic shot. 6 runs. मात्रे याने Rohit Kedari. 7 without loss. Bhadwar losing a toss batting first here. Here goes Kedari. About this time another big blow. Swung das ball over mid wicket for 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय वाल भादवाड करेश मात्रे याच्या बॅट मधून. This time helicopter is shot, should be a 6. What a great shot in his style of MS Dhoni. हेलिकॉप्टर आणि तोल. Karesh on fire now. And score is 19 without loss. Very expensive over so far from Rohit Kedari. Consider 19 runs so far. This time hook that ball, another 6. 4 चेंडू मध्ये सलग 4 षटकार आपण पाहतोय. करेश मात्रे क्रॅकिंग स्ट्रॉंग. $25 without loss. This is the flying start from Jayadurga B. Bhardwaj. अगदी बरोबर स्वप्नवत सुरुवात आपण पाहतोय. आक्रमक शॉट देताना करेश मात्रे वाल भादवाड सलग 4 चेंडू मध्ये 4 षटकार आणि धावसंख्या पाहतोय धावपळीवर बिनबाद 25. Kedari in tremendous under pressure now because so far 4 ball, 4 huge hit, massive one, big one. This time another 6. This is the class of Wala Bhadwar Karesh Matre. Juicy half volley under the eye, loft as ball, plenty of power in behind his stroke. Tremendous timing. 6 runs. अप्रतिम विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. जोही चेंडू बॅटवर येतोय तो शिमार जातोय. एक ओवर में लूट डाला है करेश मात्रे ने. हालांकि
कोविड वैक्सीन सभी को भारत में लगाना है, लगता है कि करेश मात्रे रन वैक्सीन लगा के आए हैं. अगदी बरोबर कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडला होता. चेंडूची चामडी सोलवली गेली होती. चेंडूला शिवराशाचं दर्शन घडवलं गेलं होतं. देखिए गेम प्लान बहुत अच्छा लग रहा है भादवड़ का. उन्हें पता है कि किरण पवार जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, तो किरण पवार के सामने एक ऐसा लक्ष्य रखा जाए जिसमें वो प्रेशर में आए. क्योंकि किरण पवार ने पिछला मैच भी जो जीता है, उससे पहला भी मैच जीता है, काफी अच्छे टच में, काफी फॉर्म में चल रहे. लेकिन करेश मात्रे ने तो बीच बाजार में लूट लिया रोहित केदारी को. 31 रन दे डाले. धावसंख्या वेगाने वाढून झालेली आहे. ती धावपलकावर 31 धावा. बिनबाद जिंदाबाद 31. जयदुर्गवी भादवड संघ. मरता क्या ना करता, अक्षय पवार को मोर्चे पे लगाया गया है. गेंदबाजी के लिए अक्षय पवार सामना करेंगे बालातरे. खिली हुई धूप, ठंडी हवा के झोंके मैदान पे बहते हुए बरसाती क्रिकेट में बरसात गायब हो गई है. मात्र षटकांची बरसात करेश मात्रे याने केलेली आहे. यस, अक्षय पवार सामना करेंगे बालातरे. फुल टॉस गेंद और खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया. 6 रन. चासलास फेमस होणं दाखवीन आपला गाणे लाव रे कडक एकदम 1 2 चैलेंज बहुत बड़ा है. फिर से हेलीकॉप्टर उड़ाया. 6 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, मूड को बना दिया है करेश मात्रे ने. 6 गेंदों में 6 सिक्सर लगा चुके. आणि लपडी 16 18 का जो बेस्ट शॉट ऑफ द टूर्नामेंट था वो करेश मात्रे को मिला था. इसी तरह हेलीकॉप्टर शॉट उन्होंने स्टैंड में खेला था. आणि त्या स्पर्धेमधील आणखीन एक वैशिष्ट्य DJ. सर्वच सर्व पारदर्शक आहे. DJ. जे करेश मात्रे यांनी पटकावली होती. कमाल की बल्लेबाजी, लूटमार मचा रखी है रनों की. एक और आसमानी टोला, ये भी जाएंगी साजन के घर. 6 रन, 7 गेंदों में 7 सिक्सर. सलग 6 चेंडूमध्ये 7 षटकार. आपण पाहतोय करेश मात्रे ऑन द फायर. 8 गेंदों पे 42 रन बना के खेल रहे हैं करेश मात्रे और कुल स्कोर को पहुंचा दिया है 49 रन. मैं यही कह रहा था कि किरण पवार के सामने कोई वो ऐसा लक्ष्य देना चाहते हैं जहां वो दबाव में आ जाए, क्योंकि दबाव बड़े बड़े रति महारथी को दबा देता है. इस मर्तबा क्लियर फ्रस्ट्रेशन, बचने की कोशिश वाइट. अगदी 50 बरोबर. रन आते हुए भादवड़ के लिए. दडपणाखाली आपण पाहतोय अक्षय पवार. पवार विरुद्ध पॉवरफुल फलंदाजी करताना करेश मात्रे. अक्षय पवार करेश को कवर ड्राइव लगाने की कोशिश. बल्ले का मुंह खुला, गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ जा रही है और देखना है रोक पाते हैं या नहीं. अब जाकर रोका है और 2 रन बना लिए बैट्समैन ने. इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 52 रनों पर. और करेश मात्रे 9 गेंदों में 44 रन बना के खेल रहे हैं. सूरज ने अर्धशतक लगाया. अर्धशतक किरण पवार ने भी लगाया.
और अर्धशतक के करीब अब करेश मात्रे। लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट, ये बचने का तरीका है। हालांकि क्रिकेट में बच के नहीं डट के मुकाबला किया जाता है। दुनिया में कई ऐसी गलियां हैं, पतली गली से आप निकल जाए, क्रिकेट में कोई भी गली नहीं। इस मरतबा बढ़िया ड्राइव कारपेट के जरिए लॉन पे, थोड़ा फंबल किया वहां पर केदारी ने, 2 रन बना लिए बैट्समैन ने। ओवर समाप्त होते हुए 2 रन होलसेल में बने 55। बचे हुए 2 ओवर में करेश मात्रे का क्या रोल रहता है, क्या विश्वजीत ठाकुर गेर बदलते, आइए सुनते आगे की कहानी सुभाष धुमाल की जबानी। धन्यवाद भावे सर. जयदुर्ग भादवड संघाची स्वप्नवी सुरुवात आपण पाहतोय. फ्लाइंग स्टार्ट खास करून करेश मात्रे ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, वैयक्तिक 46 धावसंख्येवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 55 डबल 5. मरता क्या न करता बड्डे बॉय किरण पवार गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळी मात्र पंचांचं वाईटचा इशारा होतोय आणि हा चेंडू मात्र किरण याला पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या अब तक 56. यावेळी कव्हर रिझन मध्ये चेंडूला ढोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय मात्र अडवू शकणार नाही आणि चेंडू जातोय कव्हर रिझन मधून सीमापार चौकार. Great shot, goes his back foot and punching very hard indeed, cracks it beautifully in the gap, firmly driven all on the ground for 4. धावसंख्या 4 ने ओढून दिलेली ती 60 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. किरण पवार जो की प्लेयर आहे सावळेश्वर सावळा संघाचा, तो तिसऱ्या षटकात सामना करेल फलंदाज विश्वजित. यावेळी ऑन साइडला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. वाकई में किरण पवार को पता है कि जितने ज्यादा रन बनेंगे उनका सरदर्द उतना बढ़ जाएगा, इसलिए वो आए हैं. लेकिन अभी तक उन्होंने भी 2 गेंदों में 6 रन दिए. देखना है करेश को रोकते या नहीं. अगदी बरोबर. यावेळी करेशला थांबवणं मुश्किल आहे आणि या षटकाराने अर्धशतक पूर्ण करतोय करेश मात्रे. तिसरं अर्धशतक वीर स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2021 मधील वॉलप भादवाड करेश मात्रे. ग्रेट इनिंग, चट्टान बने वाला भादवाड. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेमध्ये आणि हा झेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा ओढतुच्या रूपाने आणखी धाव पूर्ण करतात फलंदाज. व्हाट अ ग्रेट इनिंग प्लेड बाय करेश मात्रे. तीसरा अर्धशतक आज लगा है आणि तिन्ही अर्धशतके सलग सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या स्पर्धेमध्ये अर्धशतकांची हॅट्रिक झालेली आहे. किरण पवार राईट अमोर द विकेट. यावेळी मात्र फ्ली अँड मिस. चांगल्या चेंडूच्या हाताने थोडीस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी स्विंग भी हुई थी, काटा बदला था गेंद ने. यावेळी मिस टाइम फटका. मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाही. सेफ लँडिंग होते आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज करेश. एका धावेने संघाची धावसंख्या घडून झालेली ती 70. अंपायर कह रहे हैं कि पानी की सुविधा की जाए. हालांकि गेंदबाजों को अच्छा खासा पानी पिला दिया है बल्लेबाजों ने. 3 ओवर 70 रन. देखिए सुभाष धुमाल, यहां से जितने रन बनेंगे उतना दबाव किरण पवार एंड कंपनी पे आएगा. ये जो आखिरी ओवर है इसको डेथ ओवर कहा जाता है, लूट मार का ओवर. यहां से जितने रन बनेंगे उतना दबाव आएगा, क्योंकि विश्वजीत ने इसी स्पर्धा में आखिरी ओवर में केवल 1 वाइड डाला था और मैन ऑफ द मैच रहे थे. उन्हें पता है करेश मात्रे वहां प्लानिंग कर चुके हैं और कितने रन बनाना है. लेकिन देखना है कि थोड़ा चिंता का विषय वहां पे किरण पवार के लिए ओवर कौन करा, क्योंकि डेथ ओवर एक ऐसा ओवर है, चाहे अंतरराष्ट्रीय क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो, आपने देखा है कि कहीं टीमों की आरतियां उठ गई. अगदी बरोबर. दरम्यान करेश मात्रे याच्या अर्धशतकाचं अभिनंदन इथे केले गेलेलं आहे. रुपेश पाटील मॅन फ्रॉम सुरे
छोटा पॅकेज बडा धमाका यांच्याकडून, तसेच त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रुपेश पाटील मॅन फ्रॉम सुरई, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्येवरून पाहतो धावफलकावर 70 धावा, एक चांगली धावसंख्या जयदुर्गा भादवड संघाने इथे झलकवलेले आणि त्याचं कारण करेश म्हात्रे याचं अर्धशतक. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गवर शेवटचं षटक आणण्यासाठी संघनायकांनी चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाज संकेत केदार याच्या हातामध्ये. पाहूया संकेत कशा प्रकारे स्लॉगर मध्ये संकेत देतोय, कारण समोर आपण पाहतोय ज्या फलंदाजाने अक्षरशः खेळपट्टीवर नांगर टाकून फलंदाजी केलेली आहे, षटकांची आतिषबाजी केलेली आणि वैयक्तिक 55 धावसंख्येवर नाबाद आहे, तो जम बसलेला फलंदाज करेश म्हात्रे. सामना करेल गोलंदाज संकेत केदार याचा. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेलं आहे, जेवढी जास्त उंची तेवढंच जास्त अंतर आणि चेंडू सीमास्वर छुम अंतर. करेश म्हात्रे ने संकेत को भी बता दिया है कि उनके इंडिकेशन क्या है. संकेत क्या, आइए देखते हैं. छोटी गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया, पुल किया गेंद को बहुत ही पावरफुल अंदाज में, फुल ब्लड ऑफ द बैट. 6 रन. या षटकाराने करेश म्हात्रे पोहोचतो आपल्या वैयक्तिक 61 धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 76. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार, चेंडू सीमापार षटकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. अशा प्रकारे या 7 धावा मिळतील. इसे कहते हैं करेला और ऊपर से नीम चढ़ा. सिक्सर भी लगा और नो बॉल भी रहा. आप कहीं ना कहीं किरण पवार को आप देख सकते हैं कि उनकी चिंताएं बढ़ती हुई, क्योंकि करेश म्हात्रे को रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन सा हो रहा है. नक्कीच सोने पे सुहागा, उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. यावेळी हा फ्रीट आणि हा चेंडू जाईल सीमापार. आणखीन एक षटकार. कितने सिक्सर लगा चुके हैं. 11 सिक्सर उन्होंने लगाए. 73 पे बल्लेबाजी कर रहे हैं. व्हाट ए इनिंग. टॉप प्रतिभा फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नाबाद 73. शुभ धुमाल, मुझे तो नहीं लगता है कि 4 ओवर के मैच में किसी ने शतक लगाया. नक्कीच 4 ओवर के मैच की बात चलिए. कितनी गेंदों पे, आपको एक रिकॉर्ड बताता हूं कि गेंदों का जो रिकॉर्ड है वो बहुत है. सिटी क्रिकेट में 9 गेंदों में अर्धशतक लगाया दानिश काजी ने. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा विक्रम केतन पाटील मॅन फ्रॉम वडोणा वगैरे याच्या नावे आहे. त्यांनी 9 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं, ज्यामध्ये सलग 8 षटकारांचा समावेश होता. यावेळी मात्र यावरकर यांचा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, थोडासा स्लॉफी वर्क आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजांना. 2 धाव पूर्ण, धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 2 ने वाढून झालेले ते 91 धावा. या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम जयदुर्गा भादवड संघाच्या नावे. 2 गेंदे बची, एक बड़ा स्ट्रोक आया तो किरण पवार की कठिनाइयां बढ़ जाएंगी. यावेळी मात्र चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. अब देखिए, इस तरह के जो स्कोर हैं उनको चेस करने के लिए आप दम लेके बल्लेबाजी नहीं कर सकते, गेंदबाजी का दम निकालना होगा. यावेळी आणखीन एक फटका आणि हाय चेंडू जाईल सीमापार. डीप एक्स्ट्रा वरून षटकार. 97 रन आ चुके हैं और एक गेंद अभी भी बाकी है. क्या जयदुर्गा भी ट्रिपल फिगर की तरफ बढ़ रही है? अगर बढ़ गई तो हर ओवर में सावले स्पोर्ट्स सावले को सिल्वर जुबली रन चाहिए. वैयक्तिक 81 धावसंख्येवर खेळतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी, सुरेख झेल आणि यावेळी मात्र फलंदाज शेवटच्या चेंडूवर फेल. 58 रनों की चुनौती रखी है. मैच को जीतने के लिए चुनौती काफी भारी है. देखिए, सावले स्पोर्ट्स सावले की जो गेंदबाजी कर रहे थे तो मैदान में कभी धूप आती थी तो कभी सावली आती थी, लेकिन गेंदबाजों के लिए सुकून नहीं था. लेकिन किरण पवार भी मैच को ऐसे तो छोड़ने वाले नहीं. देखना है क्या ईंट का जवाब पत्थर से दिया जाता है. आइए सुनते 2 मशहूर कमेंटेटर
चॉकलेटी बॉय ओमकार शेट्टे और मानेरी की आवाज राहुल भोईर से। Thank you so much. Thank you. राहुल भोईर आमच्यासोबत जॉईन होत असताना सिद्दीकजी भावे आणि सुभाष धुमाळ यांचा आवाज आपण ऐकला. क्या बॅटिंग केली करिश म्हात्रेनं मैदानावरती. ज्यावेळी तो सलामीला बाळा तरेला घेऊन आला आणि अगदी जी ताकद आहे ना भादवडची, करिश म्हात्रे बाळा तरे एकमेकांचा आरसा बनून नेहमी खेळत असतात आणि आज ते चित्र आफ्टर लॉंग टाइम मैदानावरती पाहायला मिळालं आणि सांगितलं मैदानावरती करिश म्हात्रेनं मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन. टार्गेट अगदी मोठं सेट झालंय आणि मैदानावरती सलामीची जोडी आली आहे आणि टार्गेट 98 रनचं. आणि या मॅच मध्ये आता टीम सावळाला एवढंच म्हणावं लागेल, जीत ना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. 98 रन 24 बॉल म्हणजे जवळजवळ प्रति षटकामागे 24.75 या सरासरीने रन्स करायच्यात बॅटिंग करणाऱ्या सावे टीमला. आता प्रत्येक नक्कीच ओव्हरमध्ये 4 सिक्सर या टीमला गरजेचे आहेत. मग करिश म्हात्रेनं मारलेले 7 बॉल 7 षटकार tenniscricket.in वरती जाऊन तुम्ही लगेच पाहू शकता, जे नुकतेच त्यानं या मॅच मध्ये झळकावलेत. पहिलं अर्धशतक आलं सूरज पाटीलच्या बॅटमधनं. तदनंतर आपण पाहिलं किरण पवारचं अर्धशतक, नॉट आउट 53 धावा आणि या मॅच मध्ये करिश म्हात्रेनं केल्या 81 धावा. कुणी विचारही केला नव्हता. ज्यावेळी सकाळच्या 3 मॅचेस मध्ये 35, 37, 37, तदनंतर चौथ्या मॅच मध्ये रन झाल्या 45, तदनंतर 55, की इथे एकटा फलंदाज कुणी अर्धशतक झळकावेल. मग ते सगळं काही बदलवून टाकलं. एक वादळ आलं खारबावचं सूरज पाटील नावाचं. तदनंतर प्रत्येकाला समजलं की या मैदानावरती या खेळपट्टीवरती बॅटमॅन रन बरसू शकतात. तदनंतर किरण पवार आणि तदनंतर केसी द वॉल ऑफ भादवडनं ठोकलं. अर्थातच अर्धशतक. कॅच ड्रॉप झाली की अर्थातच करिश म्हात्रेची. त्यानंतर 20 ते 25 धावा नक्कीच म्हणेल वाढल्या सावे टीमला चेस करण्यासाठी, कारण करिश म्हात्रे शेवटच्या टप्प्यापर्यंत खेळताना आपल्याला दिसला या मॅचच्या दरम्यान. 40+ क्रिकेटमधील एक ज्येष्ठ खेळाडू आणि क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय शरद भोईर यांच्याकडनं दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जाऊया मैदानावरती. आता रंगेल काही मॅच हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. मागच्या मॅच मध्ये 72 रन चेस केले होते नो डाऊट टीम खारबावनं, सॉरी टीम सावळानं सोनादेवी टेमघरच्या विरुद्ध. या मॅच मध्ये ते चित्र आता कुठेतरी कदाचित कठीण तर नक्कीच. मात्र राहुल एखाद्या पर्वतातनं नदी ज्यावेळी उगम होते ना, ती कधीच विचारत नाही इथनं समुद्र किती दूर आहे. त्याच्यामध्ये येणारे अडथळे पार करत करत ती समुद्रात जाऊन विलीन होते. या मॅच मध्ये आता सावे टीमला सुरुवात इथनं करावी लागेल की आपण हारतोय जिंकतोय ते आम्हाला माहित नाही, आम्ही लढतोय कसं ते आम्हाला माहिती असायला हवं. स्ट्रायकर एंडला किरण पवार, नॉन स्ट्रायकर एंडला तितकाच घातक आणि उद्ध्वंसक अक्षय पवार एपी हेलिकॉप्टर किंग मैदानावरती दाखल झाला. गेम इज ऑन. पहिलं षटक हरी जोशी. पहिलाच बॉल फुल टॉस आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये जणू काही एखाद्या मॅचच्या हायलाइट्स सुरू आहेत. आधी केसी, त्यानंतर आपण पाहतोय केपी किरण पवार पहिला षटकार ठोकत असताना. अशीच बॅटिंग करावी लागेल, जशाच तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. टार्गेट
98चं टार्गेट आहे. 98 धावसंख्येचा पाठलाग करायचे. सुरुवात झाली आहे दमदार. मॅच तुम्हाला पाहायला मिळेल दमदार. नेक्स्ट बॉल आणि इथे देखील फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर्सला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एकही रन इथे नाहीये कारण स्वतःकडे स्ट्राईक इथे ठेवायची आहे. किरण पवार आणि अक्षय पवारला या मॅच मध्ये इतकंच म्हणावं लागेल, जो विनर है जो जीतेगा वो एक बार नहीं 1000 बार गिरेगा और खड़ा होकर बोलेगा मैं खेलेगा. लढावं लागेल वॉल ऑफ भादवड करिश्मा म्हात्रेच्या विरुद्ध. हरी जोशी तयार. शॉर्ट ऑफ लेन फटका फर्स्टला मॅच गोल्डन विकेट हवेत स्वतःच्या फॉलो मध्ये बॉल अँड कॉट. यस फायनली टेकन आणि सेलिब्रेशन. टीम भादवडचं मॅच मधला मोठा अडथळा किरण पवार आजच्या दिवसाचा हिरो मैदानातून बाहेर. जबरदस्त आपल्याला हा झेल पाहायला भेटला हरी जोशीचा. हरी जोशी देखील एक अप्रतिम खेळाडू आहेत आणि त्याला देखील माहिती होती की किरण पवारचा झेल याच्या अगोदर सोडला होता, माझा सामना सोडावा लागला होता आणि आता मात्र हा झेल भरपूर अवघड होता आणि खूप चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाने यश देखील आलं. एक मोठी विकेट आता मात्र सावळेश्वर सावळे टीमची इथनं येत असताना खास करून हरी जोशीचा आपण करूया कौतुक. मोठ्या धावसंख्येचा हा दबाव जाणवला किरण पवार वरती. हरी जोशी तयार. इथे लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय आणि बीट केलं जातं बॅट्समन अक्षय पवारला. आता या मॅच मध्ये अक्षय पवार विरुद्ध लढाई भादवड आपल्याला शिपायला मिळेल. हा खेळाडू जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत कुठेतरी एक लढण्याची जिद्द मनामध्ये ठेवू शकतोय संघ सावळेश्वर सावळा जो रसायनी मधनं आलाय. बॉल तयार. हरी जोशी ओव्हर द विकेट अलॉंग द कार्पेट. बॉल ट्रॅव्हल होतो लॉंग ऑनला. फिल्डर आहे डीप मध्ये विश्वजित नाईक. विश्वजित नाईक म्हटलं तर एक महान खेळाडू याच विभागातील. या मॅच मध्ये सगळे फटके तुम्ही करिश्मा म्हात्रेच्या बॅटमध्ये पाहिले, मात्र विश्वजित नाईकनं मारलेला कव्हर्स मध्ये नक्कीच कव्हर ड्राईव्ह तो मला कुठेतरी भरपूर आवडून गेला कारण तिथे क्लास होतं, तिथे टायमिंग होतं. केसीनं मारलेला हेलिकॉप्टर तो देखील या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेला. रोहित केदारी ऑन स्ट्राईक नाव. लाईन चांगली आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये दबाव आता जाणवेल प्रत्येक क्षणाक्षणाला टीम सावळे संघाला कारण पहिल्या सत्रामध्ये फक्त हायलाइट सुरू राहिल्या आणि या सत्रामध्ये एक विकेट आली किरण पवारची. त्यानंतर हायलाइट जणू काही ऑफ केले गेलेत असंच म्हणावं लागेल. जणू काही आता टच क्रिकेटची बॉलिंग हरी जोशीच्या माध्यमातून दिसली. भरपूर कंजूस बॉलिंग त्यांना केली. समोर 98चं टार्गेट असताना देखील त्यांना खर्च केलं फक्त 7 रन आणि आता समीकरण उरलंय येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्यात त्या म्हणजेच धावा. इथनं 91. इथनं जर ही मॅच जिंकली ना टीम सावळानं तर टेनिस बॉल क्रिकेट जगतातला हा सगळ्यात मोठा इतिहास ती टीम घडू शकेल कारण प्रत्येक ओव्हरमध्ये आता 5 सिक्सर्स त्यांना मारायचे आहेत. करिश्मा म्हात्रेनं तो कारनामा केला. 81 रन केला. इंडिव्हिज्युअल 7 षटकार मारत असताना दमदार बॅटिंग केली आणि द वॉल ऑफ भादवड आज भरपूर इन्फॉर्म मध्ये दिसला. म्हटलं जातं ना दीपक तो अंधेरे में जला करता है, फूल तो कांटों में खिला करता है, थक्कर ना बड़ मंजिल के मुसाफिर, हिरे तो अक्सर कोयले में हे मिला करते. आणि अगदी भादवड क्रिकेटचा जो कोहिनूर होता तो बरसताना दिसला. फिल्डिंग अतिशय सुंदर राहिली विश्वजित नाईकची. 2 रन मिळाले अक्षय पवारला. संघ जाऊन पोहोचला 2 धावेच्या मदतीनं. धाव फलकावरती 9 या आकड्यावरती. उमेश नाईक वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूला जाणलं जातं आणि त्याचा वेग ही त्याची ओळख आहे. अक्षय पवार स्ट्रायकर इनला मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये. वॉट अ शॉट. हेलिकॉप्टर किंग न ठोकलाय पहिला हेलिकॉप्टर सिक्सर लॉंग ऑफच्या वरनं अक्षय पवार ब्रँडेड स्ट्रोक. मारावे लागतील. अल्पेश आम्हाला नक्कीच माहिती देतील की या मॅच मध्ये एक्झॅक्टली आतापर्यंत षटकार लागलेत किती. नक्कीच आता हा मोजता कदाचित अर्धा मिनिटात जरूर जाईल कारण षटकार भरपूर आलेत. राऊंड विकेट. नॅचरल लेग ब्रेक पडल्यानंतर चेंडू बाहेर निघताना दिसला आणि बीट केलं अक्षय पवारला. 15 सिक्सर आतापर्यंत या मॅच मध्ये आलेत आणि इथनं अजूनही जिंकण्यासाठी 14 सिक्सरची गरज आहे टीम सावळाला असं सध्या म्हणावं लागेल. हेच कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आता टीम सावळा घेऊन खेळतीये. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती उमेश नाईक.
शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा बीट केलं अक्षय पवारला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. षटकारानंतर आता स्विंग वरती लक्ष देत असताना, कारण मागचा बॉल वेगानं टाकला फुल्लर लेन, त्याला खोदून काढलं. लॉंग ऑफच्या वरनं हेलिकॉप्टर आला आणि त्यानंतर आता अक्षय पवारच्या स्वप्नांना कुठेतरी पूर्ण विराम देत असताना बॉल उमेश नाईक. लोअर फुल टॉस, टायमिंग चांगलं आहे. लॉंग ऑनच्या वरतून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये भरपूर सारे खेळाडू सराव तर करत असतात. कोण 2 तास देतो, कोण 4 तास देतो. मग ते सगळ्यात जास्त प्रॅक्टिस जर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोण करत असेल तर ते नाव आहे अक्षय पवार. म्हणून म्हटलं जातं प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र पुन्हा एकदा उमेश नाईकचा कमबॅक राहिला आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. आणि आफ्टर 2 ओव्हर फक्त आणि फक्त धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन फलकावरती लागलेत. 98चे टार्गेट आहे. इथनं अजूनही जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल 77 रनची गरज आहे. 12 बॉल 12 सिक्सेस जर मित्रांनो आले ना तर रन्स बनतील 72. तरी देखील मॅच एका हाती जिंकू शकेल टीम म्हणजेच टीम भादवड. मात्र विश्वजित नाईकला गोलंदाजीसाठी प्राचारण केलं गेलंय आणि येणारी 2 षटकं या मॅच मधली कशी रंगतील या आपण ऐकूया. नक्कीच या एकतर्फा सामन्यामध्ये नक्कीच काही आपल्या वाणीनं रंग भरण्यासाठी द व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर यांना प्रशांत पाटील सरवली यांचं आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. थँक्यू सो मच. षटकारच आणि षटकारच इथनं मारायच्या आहेत आणि आता मात्र प्रयत्न देखील सुरू झालेत मैदानाच्या आतमध्ये. षटकार 98चं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटली. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारांचीच गरज आहे आणि आता मात्र प्रयत्न तर सुरू झाले आहेत. 2 चेंडूवरती आले 2 षटकार आणि संघाची धावसंख्या झाली आहे 33. 3 पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना. या दरम्यानचा हा चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना. हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर झाला. एक्स्ट्रा धाव येत नाही मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 वर. चांगली बॅटिंग आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटली. किरण पवार सुरुवात चांगली केली होती, मात्र त्याच्यानंतर हरी जोशीचा कमबॅक. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. अजून एक एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35 आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा फटका आहे. यावेळी चेंडू भरपूर उंच गेलाय. झेलची संधी नक्कीच आहे. नाईक तिथे उपस्थित होते. कुठल्या प्रकारची चूक तिथे होणार नाहीये. फलंदाज बाद. तर नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं. टीम साई स्पोर्ट्स खारबाव नावामध्येच एक दबदबा आणि आता पाहिजे त्या टीमच्या अगेन्स्ट जवळजवळ तर आता रिझल्ट आपल्या समोर की द वॉल ऑफ भादवडचा संघ येईल करेश म्हात्रेचा. प्रफुल्ल केदारी न्यू बॅट्समन इंटर होतो. स्ट्रायकर इनला अक्षय पवार. आपल्या बॅटचे जलवे दाखवण्यासाठी तो सज्ज आहे. आता बॉल हवेत. विश्वजित नाईकला मिळेल का विकेट तर आन्सर नो. कारण कॅच झाली आहे ड्रॉप. एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड झाला डीप मध्ये. तोपर्यंत एक डॉट बॉलची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. विश्वजित नाईकनं भरपूर चांगली बॉलिंग केली. 2 सिक्सर आल्यानंतर एक विकेट त्याला मिळाली. 2 बॉल त्यांना डॉट टाकले. आता अंतिम बॉल इथे त्याच्या षटकातील. बॅक ऑफ द हँड बॉलिंग करतोय. पाहिले थोडेसे थांबले, वाट पाहिली, फायनलीला हुक केलं आणि बॉल जातो सीमा पार चौकारासाठी. आणि 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. फक्त फॉर्मॅलिटीज या मॅच मध्ये बाकी आहेत. 6 बॉल तरी 6 सिक्सर आले. मॅच जिंकता येणार नाहीये टीम सावळाला. मात्र पाहायचं या मॅच मध्ये आता
नक्कीच विजय संपादन करून नेक्स्ट मॅच मध्ये टीम भादवड काय करते, करिश मात्रे काय करतोय. कारण म्हटलं जातं ना सिद्दीक भावे सर, इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ बिग यू आर, इट इज इम्पॉर्टंट हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात त्यापेक्षा तुम्ही किती चांगले खेळता. मागच्या मॅच मध्ये तुम्ही 50 केलात, 100 केलात. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही काय करताय ना, हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो जो तुमच्या सक्सेस मध्ये तितकंच मोठं कॉन्ट्रीब्यूट करत असतो. या मॅच मध्ये देखील तशाच काही अपेक्षा घेऊन नक्कीच हे संघ उतरले. मात्र हा सामना राहिला करिश मात्रेच्या नावावरती. ग्रेट इनिंग, ग्रेट प्ले. पहिलाच बॉल डॉट जातोय, पूर्णपणे दबाव, आणि त्या दबावाला बळी पडताना आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच टीम सावळा. औपचारिकता मात्र बाकी आहे या मॅचची. प्रेम यावेळेस हा चांगला फटका आहे केदारीच्या बॅटमधून, फ्लॅटेड षटकार. बत्ती बुझने के बाद तेल डाला जाए सर के स्टाइल में अभी यही कहना होगा. मात्र टीम खारबाव लक्षात असू द्या, टॉससाठी यायचं फास्ट वेळ मुळीच नाहीये. नेक्स्ट मॅच फक्त 3 ओव्हरची खेळवली जाईल. वन्स अगेन अजून एक चांगला फटका आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 षटकांचा सामना असेल. नेक्स्ट ऑर्गनायझरचा मेसेज आमच्यापर्यंत येतोय. तर प्रणय, आता मुळीच वेळ घेऊ नका, फास्ट यायचं टॉससाठी, आणि जशी मॅच फिनिश होईल भादवडच्या कॅप्टनना देखील रिपोर्ट करायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देणार होत्या सामन्याचा. सामना आपल्याला लगेचच सुरू करायचा आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी. फुलर लेनचा चेंडू समोर ड्रॉय केलाय, समोरच्या दिशेनं फिल्डर देखील उपस्थित आहेत. औपचारिकता फक्त बाकी आहे. करिशनं का बॅटिंग केली या सीझन मध्ये, डबल बॉल फॉर्मॅट मध्ये भरपूर फॉर्म मध्ये आहे करिश मात्रे. तो जलवा त्याचा आपल्याला पाहायला भेटला, हायलाइट क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. षटकार चौकारांची अतिशय आतिषबाजी केली, जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला भेटला. आणि अशा प्रकारे सामना संपला, सामना जिंकला. मैदानाच्या मध्ये खूप चांगला खेळ दाखवत असताना सामना मात्र जिंकला दुर्ग क्रिकेट संघ भादवड बीन. तर लक्षात असू द्या नक्कीच टॉस होईल टॉस बॉक्स मध्ये. महेशजी, आपण थोडीशी घाई करा, फक्त टॉस तिथे घ्यायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी या. आपण मॅन ऑफ द मॅच नंतर देणार आहोत, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा आहे करिश मात्रे. 81 धावांची धुवाधार आपल्याला इनिंग पाहायला भेटली. मॅन ऑफ द मॅच करिश आहे. चला करिश, आपण धावत बॉल झाले तर लगेच होईल. या आपण देऊ तुम्हाला मॅन ऑफ द मॅच, लवकर या.